महाराष्ट्रातील सामान्य नागरिकाचा आयुर्मान आहे 73.5 म्हणजे 73.5 वर्ष। आणि हा जो देवनारचा घनकचरा आहे आणि एक SMS इन्होलर नावाची खाजगी कंपनी आहे बायोमेडिकलची, तिथं या सगळ्या कंपनीमुळे पार आता देवनारचा परिसर पार वाशीपर्यंत नवी मुंबईपर्यंत सभापती महोदय प्रदूषण येईल। या भागातल्या जनतेचं आयुष्यमान काय माहितीये? इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने केलेला सर्व टीस नावाची संस्था आहे, 39 वर्ष। महाराष्ट्रातला एखादा नागरिक 73 वर्ष जगत असेल तर या पट्ट्यातल्या नागरिकाचं आयुष्य आहे 39 वर्ष। आणि म्हणून हे जे इथं एक SMS नावाची कंपनी आहे, याला मागच्या काळात परिवहन मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब असताना केंद्राने या सगळ्या कंपनीला इथून बाहेर जाण्याचं सूचित केलेलं आहे। यांनी जागा सुद्धा घेतली सरकारला, परिवहन मंत्रालयाला मला वाटतं त्यांनी कबूल सुद्धा केलं की आम्ही 6 महिन्यात जातो, परंतु या ठिकाणाहून अजून ही कंपनी हलत नाही। या भागातील जनता आरोग्याच्या या विषयामुळे त्रस्त आहे, आंदोलन करतात, पण सरकार या आंदोलनाची दखल घेत नाही। मला वाटतं फक्त 39 वर्ष ऍव्हरेज वयोमान या भागातील नागरिकांचं आहे। आणि हे सगळं होत असताना जे डम्पिंग ग्राउंड आहे देवनारचं, या ठिकाणी मुंबई महापालिकेचं ज्या पद्धतीनं कामकाज चालू आहे, अतिशय चुकीचं कामकाज चालू आहे। कचरा नीट टाकला जात नाही, कचरा नीट ठेवला जात नाही, कचरा नीट याची विल्हेवाट लावली जात नाही। फक्त आर्थिक व्यवहार कसा होईल अशा पद्धतीनं कंपन्या सांभाळल्या जातात। आणि मला वाटतं डीप क्लीन ड्राईव्ह आपण करत असताना पर्यावरणपूरक घनकचरा व्यवस्थापनाचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये हा पर्यावरणाचा मुद्दा महत्वाचा राहील सभापती महोदय। आणि म्हणून हे पंचामृत करत असताना या पंचामृतातलं एकही कण या महाराष्ट्रातील जनतेला सभापती महोदय मिळालेला नाही।